पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील जन आक्रोश दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून डहाणू तालुक्यातील वरोर येथे 3 ऑगस्ट पासून सुरू झालेलं बेमुदत धरणे आंदोलन मोठ्या निर्धाराने सुरू आहे। परिसरात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष करत 200हून अधिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू ठेवत सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की सरकार पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणली जात आहे। मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता वाढवण बंदराला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। या आंदोलनाला डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील विविध मच्छीमार, आदिवासी आणि कामगार संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे। मुरबे बंदर विरोधी समितीचे मुरबे व साटपाटी येथील पदाधिकारी तसेच आदिवासी एकता परिषदेचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला। दरम्यान आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही भक्कम पाठिंबा मिळाला। पक्षाचे पालघर जिल्हा प्रमुख गिरीश राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला। त्यांच्यासोबत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आंदोलनासाठी आर्थिक मदतही करण्यात आली। यावेळी गिरीश राऊत यांनी आम्ही आधीही वाढवण बंदराच्या विरोधात होतो, आजही विरोधात आहोत आणि यापुढेही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू अशी ठाम भूमिका मांडली। वाढवण व तिघेरेपाडा शाखेच्या पुढाकारामुळे विविध नेते एका व्यासपीठावर आल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांनी वाढवण बंदर प्रकल्पामुळे किनारपट्टीवरील मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होणार असल्याचा दावा केला। पर्यावरण, समृद्धी, जैवविविधता आणि पारंपरिक जीवनशैली वाचवण्यासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। वरोरमधील आंदोलनामुळे वाढवण बंदर प्रकल्पाचा विरोध आता अधिक व्यापक होत असून सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचाही वाढता पाठिंबा मिळू लागल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। आंदोलन दडपण्याच्या प्रत्येक प्रयत्नानंतर आंदोलनाचा आवाज आणखी बुलंद होत आहे। जनतेच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर उभा राहिलेला संघर्ष आदेशाने नाही तर संवादानेच मिटू शकतो। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, वरोर। समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, निसर्ग आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।